नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली मंडळींनो, सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे 6:45 वाजलेत आणि मी आता चिपळूण स्टेशनला आहे. मी आज मुंबईला निघालो परत जॉबसाठी. आणि काल मी आपल्या गावातून चिंदळ्यातून आला आणि ताईकडे राहिलो होतो. इथं ताई आपली चिपळूणलाच औदुंबर सोसायटीमध्ये राहते. जो एरिया चिपळूणचा बस डेपो आणि चिपळूण स्टेशन या मधल्या अंतरातच असा दोन्ही बाजूला समांतर आहे अंतर, एवढ्या अंतरावर आहे. म्हणजे तिथनं डेपोला पण चालत जाता येतं आणि स्टेशनला पण. तर मग आता मी बॅग मोठी आहे त्यामुळे रिक्षा आला आणि आपली सकाळची सावंतवाडी दिवा ट्रेन पकडतो. ते अर्धा तास लेट आहे, 7:30पर्यंत येईल असं सांगतायत. तर बघूया. चला आता तिकीट काढून बघतोय प्लॅटफॉर्मला. 1 नंबरला येईल ट्रेन आणि मग दिव्याला उतरून साधारण 1:30 वाजता. चला परत एकदा मुंबईची वाट धरतोय. गावी होतो 8 महिने, तर व्हिडिओ वगैरे खूप बनवले. तुम्ही पण चांगले बघितले, चांगला सपोर्ट केलात. तर आता मुंबईचे व्हिडिओ येतील, तर असा सपोर्ट करा. व्हिडिओ बघा. मध्ये मध्ये सुट्टीत कधी येईन तेव्हा व्हिडिओ गावाकडचे पण दाखवेन. चला. हा बघा, ताईकडनं येताना ह्या बाजूला रिक्षा स्टँड आहे. इथनं रिक्षात उतरला आणि ह्या रस्त्यानं आता ह्याचं काम चालू आहे. काहीतरी चांगलं मस्तपैकी बनवणार आहेत. आणि हा इकडं आपला प्लॅटफॉर्मच्या खालून बोगदा आहे, तिकडनं जायचं प्लॅटफॉर्मला. तर पुढं जाऊन तिकीट काढू आणि मग त्या बाजूला पण चांगला सुशोभीकरण केलेलं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. सर्व प्राणी असं मगर वगैरे. ठीक आहे, चला. हा आहे आपला चिपळूण स्टेशन आणि इकडं बघा असं मस्त चांगलं बनवलेलं आहे. वाघोबा आहे, हरिण आहे, बैल, सिंह. आतमध्ये खरोखरची कुत्र्याची पिल्ला पण खेळत आहेत. मस्त आहेत 3 काळ्या पांढऱ्या रंगाची. आणि इथं बघा चिपळूणचा फेमस मगर. ते आता जमिनीवर अशी दाखवली त्यामुळे पटकन दिसण्यात येत नाही. जरा उंचावर बनवली असती तर भारी वाटली असती, लगेच दिसली असती. आणि बांधकाम बघा कसं आहे, तटबंदीसारखं बांधकाम आहे. आपला चिरेबंदी, जांभा चिऱ्याचं बांधकाम आहे बघा. तिकडं तर मोर पण आहे. आता तिकडं आपण जाऊया, पण तिकीट काढायला उशीर होईल. चल जाऊया, जरा फिरून येऊ, राऊंड मारून. हा बघा मोर, घोडा पण आहे. आपलं चिपळूण, आपला अभिमान. चला तिकीट काढूया. चला. कोकण रेल्वे. ही आपली तिकीट. शांतपणे बसायचं प्लॅटफॉर्मला, कारण ट्रेन किती उशीर होईल माहिती नाही. 65 रुपये तिकीट आहे. खऱ्या अर्थानं स्वस्त आहे. म्हणजे चिपळूणवरून डायरेक्ट ठाण्यापर्यंत फक्त 65 रुपये. आणि मी आता काल जो आलो चिंद्रावळ्यातनं ताईकडनं तर इथे येईपर्यंतचा माझा खर्च आबलोलीपर्यंत असाच आलो घरातल्यांसोबत. तिथनं पुढं 40 रुपये, तिथनं पुढं 60 रुपये, म्हणजे 100 झाले चिपळूणला येईपर्यंत काल. तिथून परत 60 डेपोवरून ताईकडे यायला 160 रुपये. आणि आता 200 रुपये खर्च माझ्या घरातनं इथं यायला, तरी कमीच आहे. नाहीतर मग कधी डायरेक्ट रिक्षा करायला लागते. तर आमच्याकडनं असं लय लांब, म्हणजे 6-7 किलोमीटरचा आपण 200-250 रुपये. हे सांगण्यामागचं कारण काय की मुंबईत आपण जॉबला असताना महिन्याचा पास फक्त 265 असतो. तो खऱ्या अर्थानं खूपच कमी असतो. आता गावाला मी जॉब करत होतो तेव्हा माझा जाण्या येण्याचाच खर्च एस टीचा विचार केला तर 91 रुपये तिकीट होती. पहिल्या दिवशी आपण गेलो होतो ना जॉबला, सिंगल तिकीट 91. म्हणजे जर राहून येऊन करायचं झालं असतं 6,000 रुपये फक्त प्रवास खर्च झाला असता. असा विषय होता. असं आता आपण ट्रेनची वाट बघू.
चला मंडळी, आपली ट्रेन आली. कृपया लक्ष द्या. रत्नागिरी वरून येणारी दिवा जाणारी गाडी नंबर 501004 रत्नागिरी दिवा पॅसेंजर पुढे कृपया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए. रत्नागिरी से आने वाली दिवा को जाने वाली गाड़ी नंबर 501004 रत्नागिरी दिवा चेंज केली. हा इकडनं शूट करता येईल ना, कॅमेरा ह्या बाजूला बाहेर, मोबाईल बाहेर काढता येते. ही बघा माझ्या डब्यात किती गर्दी आहे, मरणाची गर्दी. बसायला जागा नाही अजिबात. चला ट्रेन निघाली. खाडीचा नजारा बघा 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 बघा. बघा टर्न मारते कशी भारी. खेड स्टेशनला पोचलेला आपण. गर्दी आहे आता, भरल ट्रेन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव. खेड
अंधेरे स्टेशन सोडलेलं आता. अंधेरे. बघा एवढा काला कातल फोडून बनवलेला आहे या ट्रॅकसाठी लेवर. कुठची गाडी आहे. एर्नाकुलम निजामुद्दीन म्हणजे उची नेत्रावती ना. साडेनऊ वाजली. भूक लागली. फेमस लोणावळी चिक्की घेतली. चला नाश्ता करूया. मानगाव क्रॉस केलेला आता. पनवेलला पोचलेला. उतरलो दिव्याला. 1:40 झाले. थोडी लेट झाली. चला. एक 45ची ट्रेन आहे आता आपली.
तरी मी येऊन बसला नाही एरियात. दर्शकनगरचा स्टॉप आहे, इथं सायकल स्टँड पण बोलतात. ऊन भरपूर आहे. आता घरात जातो पहिला, बाकी एरिया मी तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये हळूहळू सगळं दाखवेल. ठीक आहे. बघा पोखरण रोड नंबर 1 हा आपला एरिया आहे. इकडनं मी आलो स्टेशनवरनं. चला आता जातो.